नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मंगेशने सिंधूचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि तू प्लीज टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा मात्र हे राघवने बघितलेले असते आणि राघव हा मंगेशवर धावून गेलेला असतो. तुझं आणि सिंधूचं काय नातं आणि सावी कुणाची मुलगी आहे असे खडसावून तो मंगेशला विचारत असतो. तेव्हा मात्र ते राघवचे स्वप्न असते आणि राघव लगेच स्वप्नातून हा मोठ्याने आवाज देऊन जागा होतो आणि सिंधू असे बोलतो. तर मधू तेथेच असते आणि लगेच मधू विचारते की अरे राघव काय झाले. सिंधू सुद्धा धावतच येते आणि काय झाले, एखादे वाईट स्वप्न पडले असेल त्यामुळे मी तुम्हाला एक गोळी देते, मग तुम्हाला शांत झोपी लागेल. तर मधू ही बाहेर गेलेली असते तर सिंधू राघवला गोळी देत असते. तेव्हा लगेच राघव सिंधूचा हात जबरदस्तीने धरतो. सिंधू म्हणत असते की राघव सर काय करत आहे, माझा हात सोडा अगोदर. तर लगेच राघव म्हणतो की मंगेश कोण आहे आणि कोण लागतो तो तुझा सावीचा आणि त्याचं काय नातं आहे हे सर्व मला सांग अगोदर. सिंधू म्हणत असते की हात सोडा अगोदर आणि मधुताईंशी तुम्ही लग्न केलं आणि कोणत्या हक्काने तुम्ही मला हे प्रश्न विचारता, त्यामुळे तुमच्याकडे जर ह्या प्रश्नाचे उत्तर असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मला द्या की मधुताईंशी तुम्ही का लग्न केले. राघव रागाने सिंधूकडे बघत असतो. राघव म्हणतो की ती वेगळी गोष्ट आहे आणि ह्यावेळी मी ते सांगण्यासाठी सांगू शकत नाही कारण ते त्या गोष्टीला काही महत्त्व नाही, पण अगोदर सांग तुझं आणि मंगेशचं काय नातं आणि सावीचं सुद्धा. सिंधू आपला हात राघवच्या हातातून हिसकावते आणि त्याच वेळेस मधू येते. मधू ते बघून सर्व ती बघतच असते. सिंधू म्हणत असते की मिसेस रत्नपारखी तुमच्या नवऱ्याला आरामाची गरज आहे, त्यामुळे ही गोळी त्यांना द्या. आणि एक गोष्ट, आपला सर्वांचा भूतकाळ हा मागे निघून गेला. तुम्ही जसे भूतकाळाला विसरून पुढे निघलात तसे मी सुद्धा माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. आणि आता माझ्या मुलीला जर काही प्रश्न विचारायचे असते तर प्लीज विचारू नका, कारण जर तुम्ही मला त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला तो त्रास मी सहनसुद्धा केला, पण माझ्या मुलीला जर तुम्ही त्रास दिला तर तो मी सहन करू शकत नाही. आता फक्त स्वतःच्या आयुष्याचा विचार करा असे बोलून सिंधू बाहेर निघून येते. त्यानंतर इकडे सावी आणि विनायक हे एकमेकांबरोबर खेळत असतात तर विनायकला धक्का लागून तो पडतो आणि त्याच्या पायांना खूप त्रास होत असतो. सावी म्हणते की अरे विनायक थांब, मी माझ्या आईला बोलवते, ती काहीतरी तुला ही मलम वगैरे लावेल. तर विनायक म्हणतो की नाही, ती आता बाबांची काळजी घेत असेल, प्लीज तिला बोलू नको. पुढे तेथे सिंधू आणि मधू येतात तर सिंधू म्हणते की बाळा काय त्रास होतो, म्हणून ती विनायकच्या पायांनाही एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मधू म्हणत असते की अगं सावी, माझा विनायक खरंच त्याला खूप त्रास होत असतो. तेव्हा सावी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका काकू, आई त्याला नक्की बरे करेल. तर लगेच मधू म्हणत असते की हो, तुझी आई खरंच खूप छान एक डॉक्टर आहे, विनू मला तिच्याबद्दल सांगत असतो. तेव्हा लगेच मधू विचारते की अगं सावी, तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतात. तर सावी म्हणते की आमच्या घरामध्ये मी आणि आई दोघीच राहतो फक्त. तेव्हा मधू विचारते की तुझे बाबा कुठे आहेत. तेव्हा मात्र सावी काही उत्तर देत नाही. तर सिंधू रागाने मधूकडे बघत असते आणि सिंधू म्हणते की सावी बाळा जा, तेवढा मलम विनायकच्या पायाला लावण्यासाठी घेऊन ये. म्हणून सावी ही आतमध्ये निघून जाते. तर लगेच सिंधू मधूला म्हणते की मिसेस रत्नपारखी आमच्या घरात सर्व काही व्यवस्थित चालू आहे, तुमचा नवरा आणि मुलगा लवकरच बरे होतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मधू म्हणते की विनायक बाळा मी येतेच. म्हणून मधू थोडी बाजूला होते आणि विचार करत असते की ही सिंधू इथे कशी आली आणि हिला ही मुलगी कशी झाली, तो मंगेश नेमकं कोण आहे, असे अनेक प्रश्नाची उत्तरही सिंधू मला काहीच देत नाही, ती माझ्याशी असे का वागतेस. तेव्हा मात्र सिंधू मधूकडे बघत असते आणि बघत म्हणत असते की बाप्पा प्लीज मला माझ्या भूतकाळाशी जोडण्याचा प्रयत्न करू नको, तो सर्व विसरून मी पुढे आलेले आहे आणि प्लीज हे लवकर निसरण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर इकडे सर्वांना रत्नपारखी कुटुंबात जेवायला बसायचे असते आणि राजश्रीला जेवणाची तयारी करायला सांगतात. तेवढ्यात रत्नाकर अन्वीला आवाज देतात आणि राजश्री म्हणते की अन्वीचे आवडते पदार्थ बनवले मी आज. तेवढ्यात अन्वी ही बाहेर येते आणि तिने असे मॉडर्न कपडे घातलेले असतात आणि ती अशी बाहेर चाललेली असते. तेव्हा काकू तिच्याकडे बघते आणि सर्वजण अन्वीकडे बघून आश्चर्यचकितच होतात. तर काकू म्हणते की काय ग, हे असे कपडे घालून यावेळेस तू बाहेर कुठे चाललीस. अन्वी म्हणत असते की तू आणि ती तुझी सून मला घरातून बाहेर हाकलण्यासाठी हे मुद्दाम करतात का मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता तुम्ही. तुम्हाला किती वेळेस सांगितले की माझ्यामध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा मात्र रत्नाकर म्हणतो की अगं अन्वी बाळा, तुला त्या घरातून बाहेर नाही काढत, तुला प्रेमाने समजावतात.
तुझ्या आजीला तुझी काळजी वाटते आणि ह्यावेळेस तू कशी बाहेर जाशील, बाहेर तर किती गुन्हे चोर वाढले, त्यामुळे तुझी आजी त्यामुळे तुला ह्या वेळेला बाहेर जाऊन देत नाही. अन्वी म्हणते की माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स आहे, मी एकटी नाही जात. तर लगेच काकू म्हणत असते की कोण फ्रेंड्स, आणि तू ह्यावेळेस कोणत्याही फ्रेंड्सबरोबर बाहेर जाणार नाही. तर अन्वी म्हणते की ते तू ठरवणार नाही, मी बाहेर जाणार म्हणजे जाणारच. अन्वी म्हणते की मला जर घराबाहेर जाऊन दिले नाही तर मी माझे सर्व सामान घेईन आणि या घरातून निघून जाईल. काकू म्हणते की मला धमकी देतेस का? तर अन्वी म्हणते की नाही, आणि मी तर घरातून बाहेर जाणार. तर ती जायला लागते. तर लगेच काकू तिचा हात धरते आणि तर अन्वी ही काकूवर ओरडते आणि मला बाहेर जायचे, तुम्ही प्लीज अडवू नका, असे ती काकूला उद्धटपणे बोलत असते. रत्नाकर म्हणतो की अगं बाळा, तुला बाहेर जायचे तर तू जा, पण ऋषभ मामासोबत जा, आणि ऋषभ तुम्ही जाण्या अगोदर एकदा जेवण करून घ्या, त्यामुळे आम्हाला काळजी राहणार नाही. तेव्हा अन्वी म्हणत असते की नाही, माझे फ्रेंड्स माझ्याबरोबर आहेत. तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगं मग तू गाडी घेऊन जा, ड्रायव्हर तुझ्या सोबत असेल. तर अन्वी म्हणते की नाही, मी जाणार म्हणजे जाणारच, माझ्याबरोबर फ्रेंड्स आहेत. काकू म्हणते की कोण फ्रेंड्स आहे तुझे, त्यांना आतमध्ये बोलव, मला त्यांना भेटायचे. तेव्हा लगेच अन्वी म्हणते की हो, माझे फ्रेंड्स कोण आहेत याच्याशी तुम्हाला काय करायचे, आणि एक गोष्ट, तुम्ही मला कंट्रोल करण्यासाठी आणि माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रायव्हरला मुद्दाम माझ्याबरोबर पाठवताना, त्यामुळे मी जातच नाही बाहेर, आणि आता माझा मूडसुद्धा गेला. म्हणून अन्वी रागाने आतमध्ये निघून जाते. राजश्री म्हणते की अन्वी का अशी वागते तेच कळत नाही, पण वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. काकू म्हणत असते की तो फक्त तिचा माज आहे आणि योगेशने तिच्यावर चांगले संस्कारच केले नाही, पण मी तिला चांगले संस्कार म्हणजे सुतासारखं चांगलं सरळ करेल. मला त्या अन्वीची काळजी नाही, मात्र राघवची काळजी वाटते, आणि राघव तिकडे सुखरूप असेल ना, आणि देवा मधू आणि राघव यांचा संसार कायम सुखाचा होऊन दे, अशी ती देवाला प्रार्थना करते. त्यानंतर इकडे सिंधू ही टेन्शनमध्ये बसलेली असते. एवढ्यात तिथे मंगेश हा सिंधूला ताट करून घेऊन येतो, आणि सिंधू स्वतःला का त्रास करून घेतेस, कसला विचार करते, कारण मधू आणि राघव यांना एकत्र बघून तुला तो त्रास होतोस ना. मंगेश हाताला धरून सिंधूला म्हणतं जेवण करून घे, मात्र सिंधूच्या हाताला जे राघवने धरलेले असते त्याचे वळ उठलेले असतात. मंगेश म्हणतो की हे काय झाले सिंधू हाताला. तेव्हा सिंधू रडायला लागते, आणि मंगेश कधी कधी काय होते तेच मला समजत नाही. सिंधू म्हणते की अरे, आम्ही आमच्या आयुष्यात खरंच खूप सुखी होतो, पण अचानक आमच्या आयुष्यात राघव का आले असेल. तेव्हा मंगेश विचारतो की हे सर्व राघवने केले का. मंगेश म्हणतो की अगं सिंधू, ते तुझ्यावर रागवतात, हक्काने हक्क गाजवतात, त्यावरून ते सुद्धा अजून भूतकाळाच्या प्रेमातच आहे. तुला जसे हे का समजत नाही की राघव अजून सुद्धा तुझ्याच प्रेमासाठी हे व्याकुळ झालेला आहेत. तेव्हा लगेच सिंधू विचारते की इतक्या दिवस त्यांचे प्रेम कुठे गेले होते. सिंधू म्हणते की इतक्या दिवस ते प्रेम कुठं होतं, आणि त्यांनी फक्त माझ्याबद्दल आपुलकीतून जे प्रेम आणि सहवासातून जी आपुलकी माझ्याबद्दल निर्माण झाली असेल, तेवढंच फक्त आमच्यामध्ये नातं असेल, आणि त्यांचं प्रेम तर फक्त मधुताईंवर होतं, म्हणून त्यांनी मधुताईंशी लग्न केले. तर सिंधू रडत असते, आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मधू ही राघवला जेवण भरवत असते, आणि मधूला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा सिंधू ही सर्व बघते आणि तिला वाईट वाटते. त्यानंतर लगेच सिंधू ही मुलांबरोबर खेळत असते, आणि तेथे मंगेश येतो. तर राघव सुद्धा मुलांबरोबरच खेळत असतो. तर लगेच सिंधू ही खुश होऊन मंगेशचा हात धरते, आणि मंगेश चल ना खेळण्यासाठी, असे ती मुद्दाम राघव देखत बोलते. तर मंगेशचा हात धरल्यामुळे राघवला मात्र खूप राग येतो, आणि रागाने तो सिंधूकडे बघत असतो. सिंधू मात्र हे मंगेशसोबत नाटक करत असते. तेव्हा आता काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.